उद्योग आणि कृषी मंत्र्यांनी यावेळी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवरच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली। दहिसर काशीगाव या 4.5 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर मेट्रोनं पहिला प्रवास केला। वर्ष 2027 अखेरपर्यंत मुंबई मेट्रोचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। आपला जो वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे। आधी काही लाईन्स आपण अंधेरीपर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत। आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे। पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासनं तर अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करायची आहे। त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे। या प्रकल्पाचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर MMR रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे। विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एंड टू एंड सोल्युशन या माध्यमातून मिळत आहे। मुंबई महानगरामध्ये मेट्रो सेवा सुरू केल्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होत असून कनेक्टिव्हिटी वाढायलाही मदत होते असं मुख्यमंत्री म्हणाले। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते। घोडबंदर इथं वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत